नाशिकमध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये अपघाताच्या घटना या खरं तर समोर येत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवरती नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचना या दिल्यात, काही नियमावलीही काढलेली आहेत. नक्की काय या सूचना आहेत आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत जिल्हाधिकारी आहेत जलज शर्मा सर. काय नक्की या सूचना आपण दिलेल्या आहेत? आम्ही एक मीटिंग घेऊन सर्व जे संबंधित विभाग आहे त्यांना अशी सूचना दिलेली आहे की नाशिक जे आहे ते एक पर्यटक बहुल अशा प्रकारच्या एक डेस्टिनेशन आहे लोकांसाठी. लोक पूर्ण महाराष्ट्रातूनच नाही, पूर्ण भारतातून इकडे येतात. निसर्गच्या जे आहे निसर्ग पाहण्यासाठी, ट्रेकिंग करण्यासाठी इकडे गड किल्ले आहे ज्याला ते ट्रेकिंग करतात. परंतु काय झालं आहे, मागच्या काही वर्षामध्ये ते जे संख्या आहे ते फार वाढलेली आहे. ह्याच्यातून दोन इश्यूज होतात. नंबर एक इश्यू असा होतात की दरवर्षी आम्ही पाहतो की काही ना काही मृत्यू होतात तिकडे. कोणी अनावधानाने पडून जातात, मग वेळेवर त्यांना हे भेटत नाही, मदत भेटत नाही. तर त्यामुळे कधी कधी आमच्याकडे काही अपघाताने मृत्यू होतात. दुसरा आहे की जे एक्सपिरियन्स आहे लोकांना जे पाहिजे, म्हणजे एक जर चांगली निसर्गाची जागा आहे तिकडे जास्त गर्दी होऊ नये आणि त्या जे जागाच्या पण जे वैशिष्ट्य आहे जास्त गर्दीमध्ये तसा दिसत नाही, ओव्हरफ्लो होऊन जातं. हे दोघेही इश्यूजला टॅकल करण्यासाठी आम्ही मीटिंग घेतली होती. त्यामध्ये वन विभाग आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, एक्साईज डिपार्टमेंट आहे, पाटबंधारे विभाग आहे ज्यांच्या अखत्यारीत हे डॅम्स धरण वगैरे येतात. हे सर्व जे विभाग आहेत त्यांच्यासोबत मीटिंग घेतली होती. त्यांना स्पष्ट सूचना दिलेली आहे की तुम्ही मल्टी डायमेन्शनल अप्रोच ह्यामध्ये करा. नंबर एक तर जे सर्व आपले हे स्थळ आहे त्यांची वर्गवारी करायची आहे. जे सर्वात मोठे म्हणजे सर्वात पॉप्युलर जे स्थळ आहे पासून जे थोडे कमी पॉप्युलर स्थळ आहे तसे वर्गवारी करून तिकडे जे गर्दी असते त्याला मॅनेज करण्यासाठी आपल्याला काही विशेष सिस्टम सुरू करावा लागणार आहे. जसा की टुरिस्ट जे आहे किंवा ट्रेकर जे आहे त्यांना ॲडव्हान्समध्ये जर आम्ही बुकिंग करण्याची सोय दिली, मग जे क्राऊड आहे ते लिमिट होऊ शकतो. म्हणजे ऑनलाईन परमिशन दिली किंवा त्यांनी असं दिलं की लोक फोनवर सुद्धा जर करू शकणार की एवढे लोक अपेक्षित आहे तर थोडा मॅनेज होईल. कारण की एकदम वेळेवर आले आणि त्यांना मनाई करणे, मग एक अनुभव जे त्यांना अपेक्षित असते ते होत नाही आणि लोक डिसअपॉइंट होऊन निराश होऊन परत जातात. सो ॲडव्हान्समध्ये लोक प्लॅनिंग, आता बरेचसे लोक आणि बरेचशी ट्रिप्स आहेत ते ॲडव्हान्समध्ये प्लॅनिंग होतात. तशा प्रकारची ॲडव्हान्स प्लॅनिंग इथे पण पर्यटनसाठी झाली पाहिजे अशी आम्ही सूचना दिलेली आहे. त्याच्यासोबत ज्याप्रमाणेवर पर्यटक वाढतात आणि लोक वाढतात, टुरिस्ट वाढतात, ट्रेकर्स वाढतात, त्याप्रमाणेवर जे यंत्रणा आहे त्यांची पण जी उपस्थिती आहे त्याप्रमाणेवर वाढली पाहिजे अशी आम्ही सूचना दिलेली आहे. त्यामध्ये आम्हाला जे सर्व यंत्रणा आहे त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये हे सर्व जे यंत्रणा आहे ते तिथे उपस्थित राहतील आणि आम्ही ह्यावेळी अशी प्रार्थना करू की कोणताही अपघात घडू नये किंवा कोणाचा जीव जाऊ नये. सर, अल्कोहोल किंवा म्हणजे दारू वगैरे पण पिण्याचे प्रकार घडतात, हुल्लडबाजी केली जाते, पहिने असेल किंवा काही भाग असेल त्र्यंबक इगतपुरीचा, याबाबत आपण काय सूचना दिली? जर कोणी मद्यपान करून किंवा नशेमध्ये जर तिकडे आला तर त्यांच्या स्वास्थ्याला तर हानी पोहोचते, त्याच्यासोबत तिथून पडण्याची किंवा अशा प्रकारचे अपघात होण्याची पण दाट शक्यता ज्या खूप वाढते. तर त्याच्यासाठी आम्ही एक्साईज डिपार्टमेंट आणि त्याच्यासोबत पोलीस डिपार्टमेंटला खूप सक्त सूचना दिलेली आहे की ह्यामध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करायचे नाही आहे. हे खूप सेन्सिटिव्ह विषय असतो. तर त्या असे प्रकारचे लोक जर आढळले तर त्यांच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे. ह्याच्यातून वचक राहील आणि पुढे कोणी असे प्रकारचे प्रयत्न करणार. आपण बघत आहोत खरं तर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय नक्की स्वागतार्ह आहेत. यामुळे खरं तर अपघात टाळतील अशीच आपण आशा करूयात. मात्र जे पर्यटक येतात त्यांनी देखील स्वतःच याबाबतची काळजी घेणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.